लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। तब्बल 55 लाख रुपये खर्चून ऊसतोड मजुरांनी लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळा बांधली। आता शिक्षकांची सोय पण आम्हीच करायची का? पोखरी घाट ग्रामस्थांचा सवाल। शिक्षक मिळाले नाही तर शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात शाळा भरविणार असल्याचे सरपंच बिभीषण मुळीक यांचे लेखी निवेदन। ऊस तोडून शाळा बांधली, आता शिक्षक पण आम्हीच द्यायचे का, असा संतप्त सवाल सविता शहाजी फाळके यांनी केलाय। शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान, जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज। बीड तालुक्यातील पोखरी घाट येथील ऊसतोड मजूर, शेतमजूर ग्रामस्थांनी आपल्या हातातील कोयता मुलांच्या हाती पडू नये म्हणून लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पोटाला चिमटा घेऊन कष्टाच्या पैशातून लोकवर्गणीतून तब्बल 55 लाख रुपये खर्चून जिल्हा परिषद शाळेसाठी टोलेजंग इमारत बांधली। मात्र गेल्या 6 महिन्यांपासून शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून वारंवार लेखी निवेदनाद्वारे शिक्षकांची मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळा बांधली, आता शिक्षक सुद्धा आम्हीच द्यायचे का, असा संतप्त सवाल पोखरी घाट ग्रामस्थांनी केलाय। अडचण असे लोकवर्गणीतून शाळा बांधलेली आहे, ऊसतोड मजुरांनी 55-60 लाख रुपये खर्चले ते वारंवार भेटून त्यांना शिक्षण विभागाला भेटून शिक्षकच नसल्यामुळं लेकराची म्हणजे हेळसांड होती। आता पुढे काय करणार? जर शिक्षक नाही दिला त्यांनी तर शिक्षण विभागाला शाळा लेकरं घेऊन गेल्याची पर्याय नाही आम्हाला। बीड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची अत्यंत दुरावस्था आहे। बीड जिल्ह्यातील 350 शाळांमधील तब्बल 592 वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत। तर बीड जिल्ह्यातील वस्ती शाळा त्या कधी समाज मंदिरामध्ये, कधी झाडाखाली, तर कधी घोड्यावर भरतात, गाईच्या गोठ्यामध्ये भरतात। मात्र बीड तालुक्यातील पोखरी घाट या ठिकाणी ग्रामस्थांनी तब्बल ऊस तोडून शेतकरी, कष्टकरी मजूर मुलांच्या भविष्यासाठी तब्बल 55 लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेची शाळा बांधली आहे। पाठीमागे आपण दिसते। मात्र या ठिकाणी आज आपण पाहिलं तर शिक्षण विभागाच्या अनाधून कारभारामुळे या ठिकाणी इथल्या सरपंचांना आणि ग्रामस्थांना तब्बल शिक्षक वारंवार मागणी करून सुद्धा न मिळाल्यामुळे शिक्षण विभागामध्ये शाळा भरवण्याची यांना वेळ आलेली आहे। दुसरी गोष्ट आपण पाहिलं तर धारूर तालुक्यातील 25 शाळांना शिक्षकच नाही आहे, तर पवळाची गेवराई तालुक्यातील पवळारीवाडी येथील ग्रामस्थांनी शिक्षक न मिळाल्यामुळे शाळेला कुलूप ठोकले। एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर बीड जिल्ह्यातील शिक्षण विभाग असेल, याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत सुविधा असतील किंवा शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं। शिक्षक आम्ही द्यावं का? कोण करणार आहे? शिक्षक देणार देत नाही, काही नाही। सविता शहाजी फाळके। काय अडचण नेमकी शाळेत? शिक्षक ऊस तोडून आम्ही शाळा बांधलेली, ह्यांना शिक्षक नाही, कोणी देणार नाही, देत नाहीत, काय करायचं आम्ही? मग असंच हे करून ऊस तोडून आम्ही शेत करून शेतकरी आहेत आम्ही, ही शाळा बांधलेली आम्ही, काय करायचं? ह्यांनी नाही दिल्यावर आम्हाला हे शिक्षक शिकवायला। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ आळे यांनी। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।